तर मंडळी, तुम्ही कधी इमॅजिन केलंय का की तुमची पोटाची चरबी पूर्णपणे गायब झाली, तुमचा सुजलेला हा चेहरा पूर्णपणे गायब झाला, पायावरचे फॅट्स असो, वाढलेले हात असो, दंड असो किंवा सुटलेली कंबर असो, पूर्णपणे गायब झालं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला आरशासमोर बघताय तेव्हा तुम्ही पूर्णपणे मेंटेन आहात आणि हे वाढलेलं वजन आता पूर्णपणे गायब झालं आहे. कधी तुम्ही असं इमॅजिन केलंय का? फक्त इमॅजिन करूनच किती छान वाटतं ना. तर मंडळी, हे सत्यात उतरू शकतं. हो मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा प्रभावी अगदी घरगुती डाएट प्लॅन. म्हणजे तुम्हाला उपाशी देखील राहायचं नाहीये, क्रॅश डाएट देखील करायचं नाहीये, पण फक्त घरातला आहार घ्यायचा आहे. आणि फक्त तेवढा घेऊन अवघ्या 1 महिन्यामध्ये तुम्ही तुमचं 8 ते 10 किलो वजन कमी करू शकता. अगदी बरोबर ऐकलं. तर मंडळी, हे वाढलेलं वजन फक्त आपल्या शरीरावर परिणाम नाही करत, तर आपल्या मनावर देखील परिणाम करत असतो. आणि मग आपल्याला असं वाटत असतं की मी कधी बारीक होणार आहे का, मी कधी पूर्वीसारखं होणार आहे का? तर नक्कीच होणार आहे मंडळी. मी स्वतः माझं 30 किलो वजन अगदी घर बसल्या कमी केलं. मी कुठलाही क्रॅश डाएट केला नाही किंवा मी उपाशी देखील राहिले नाही, तर फक्त घरातलाच आहार घेतला. कित्येक जण मला विचारत असतात की मॅडम, आम्ही डाएट फॉलो करतो, पण 2 दिवस फॉलो करतो मग होत नाही, 8 दिवस फॉलो करतो मग होत नाही. तर मंडळी, चांगलं आणि योग्य असं डाएट जेव्हा तुम्ही फॉलो कराल तेव्हा तुम्हाला क्रेविंग होणार नाही. आणि ते व्यवस्थित तुम्ही जर फॉलो केलं तर तुमचं वजन अवघ्या काही दिवसांमध्येच कमी व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला जरी बघितलं तर दर 3 पैकी 1 व्यक्ती हा वजन वाढीमुळे आणि ओबेसिटीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की मी फक्त एकटाच असा आहे, तर अजिबात नाही. तर मंडळी, जर आता तुम्ही अवघ्या 30 दिवसांमध्ये स्वतःला बदलण्यासाठी तयार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ ओपन केला म्हणजे तुम्ही ऑलरेडी पहिलं पाऊल उचललेलं आहे तुमचं वजन कमी करण्यासाठी. तर मंडळी, हा डाएट प्लॅन खूपच प्रभावी आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 30 दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. मी तुम्हाला अवघ्या 30 दिवसांचं चॅलेंज देते. तर मंडळी, या आधी देखील मी खूप सारे वेट लॉसचे व्हिडिओ शेअर केले, डाएट प्लॅन शेअर केले, वेट लॉसच्या डिटॉक्स ड्रिंक्स शेअर केल्या. आणि या सगळ्यांना तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. कित्येकांच्या मला कमेंट्स येतात. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ. आणि आजचा आपला प्रभावी विषय, फक्त हा डाएट प्लॅन फॉलो करा आणि वजन झपाट्याने कमी करा. तर मंडळी, मी जेव्हा माझ्या क्लायंट्सला डाएट प्लॅन देते किंवा मी माझे कुठलेही डाएट प्लॅन व्हिडिओजमध्ये जरी सांगते तेव्हा मी माझे 5 गोल्डन रूल सांगत असते. कारण ते डाएट प्लॅन सोबत जेव्हा तुम्ही फॉलो कराल त्यामुळेच तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. आणि या आधी जरी तुम्ही डाएट प्लॅन फॉलो केले असतील पण हे रूल जर तेव्हा फॉलो केले नाहीयेत म्हणूनच तुमचं वजन कमी झालं नाहीये. सो या डाएट प्लॅन सोबत देखील हे 5 रूल तुम्ही फॉलो करा. सगळ्यात पहिला रूल ते म्हणजे दिवसभरातून 3 लिटर पाणी पिणं हे गरजेचं आहे. अक्षरशः बाटल्या भरून ठेवा. हे रूल खरंच इतके इफेक्टिव्ह आहे की 30 दिवसांमध्येच तुमचं शरीर बदलणार आहे आणि त्यासोबतच तुमचं आयुष्य देखील. आपला दुसरा गोल्डन रूल आहे ते म्हणजे इथून पुढे तुमच्या जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवा. म्हणजे मी जो काही आहार तुम्हाला सांगणार आहे तो त्या योग्य त्या अशा फिक्स वेळेवर ठेवा. नाश्त्याची एक फिक्स वेळ, दुपारच्या जेवणाची फिक्स वेळ आणि रात्रीच्या जेवणाची देखील एक फिक्स वेळ ठेवा. आणि त्या वेळेवरच तुम्ही तुमचा आहार घ्या. हे तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. यामुळे तुमचं पचन सुधारणार आहे आणि त्याचाच डिरेक्टली परिणाम होणार आहे तुमच्या फॅट लॉसवरती. नेक्स्ट गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे ऍटलिस्ट तुम्ही 45 मिनिटं वॉक करणं गरजेचं आहे. जिम करायला जमत नसेल, व्यायाम करायला जमत नसेल, पण या डाएट सोबतच फक्त 45 मिनिटं चालायचे, फास्ट वॉक करायचा. मॉर्निंग वॉक करा किंवा इव्हिनिंग वॉक केला तरी चालेल. आणि मग बघा अवघ्या 30 दिवसांमध्ये कसं वजन कमी होतं ते. आणि आपला पुढचा गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे तुम्ही रात्रीचं जेवण हे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला इकडे ऑप्शन्स देखील देणार आहे. प्रत्येक नाश्त्याचे वेगळे ऑप्शन्स देणार आहे, दुपारच्या जेवणाचे, रात्रीच्या जेवणाचे ऑप्शन्स देणार आहे. ते तुम्ही आलटून पालटून देखील घेऊ शकता. पण रात्रीचं जेवण हे लवकरात लवकर करायचं म्हणजे झोपायच्या 2 तास आधी तुमचं जेवण हे झालंच पाहिजे. जर तुम्ही घरीच असाल तर त्याचा फायदा घ्या आणि 7च्या आत जेवायचा प्रयत्न करा. हे खरंच तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. आणि नेक्स्ट गोल्डन रूल ते म्हणजे 7 ते 8 तासाची झोप घेणं देखील
देखील महत्वाचं आहे. जर तुम्ही झोप व्यवस्थित घेत नसाल तर मग तुम्ही दिवसभर कितीही चांगला आहार घ्या, वजन कमी होणार नाही. कारण झोपेमध्ये देखील आपली चरबी जळण्याची प्रोसेस ही सुरू असते. त्यामुळे जर तुम्ही झोप व्यवस्थित घेतली नाही तर मग वजन हे वाढणार आहे. आपल्या शरीरातला कार्टिसोल नावाचा हार्मोन हा असंतुलित होत असतो आणि त्याचाच परिणाम होत असतो वजन वाढीवरती. सो इथून पुढे 7 ते 8 तासाची झोप घेणं हे गरजेचं आहे. तर म्हणजे आता बघू की दिवसाची सुरुवात कशी करायची. सो सकाळी उठल्या उठल्या तुम्ही घेणार आहात मॉर्निंग फॅट कंटेंट ड्रिंक. सो एक तर तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता, मस्तपैकी मोठा ग्लास भरून पाणी गरम करायचं, त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध, शुद्ध मध हे टाकू शकता आणि ते पाणी घेऊ शकता. किंवा तुम्ही घेणार आहात ॲपल सायडर व्हिनेगर. हे देखील खूपच बेस्ट आहे फॅट लॉससाठी, वजन कमी करण्यासाठी. यामुळे देखील आपल्या शरीरातलं टॉक्सिन्स सकाळीच बाहेर जायला मदत होत असते. सो 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर घ्यायचं आणि मोठा ग्लास गरम पाणी जे आहे त्याच्यामध्ये ते टाकायचं आणि ते प्यायचं. अशा प्रकारे हे झाले आपल्या 2 मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक. त्यानंतर आपण करणार आहोत आपला नाश्ता. सो नाश्त्याला मी तुम्हाला इकडे फक्त देणार आहे 3 ऑप्शन. त्यातला कुठलाही एक ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. आलटून पालटून देखील तुम्ही ते ऑप्शन्स घेऊ शकता. तर म्हणजे ब्रेकफास्टला आपण घेणार आहोत एवढा बाउल भरून पपया. फक्त 30 दिवस करून बघा, कारण हा डाएट प्लॅन असा आहे की यामुळे तुमची भूक भागणार आहे पण तुमचं पोट फुगणार नाहीये आणि तेच तर गरजेचं आहे. तर म्हणजे तुम्ही घेऊ शकता एवढे बाउल भरून पपई आणि त्याच्यावरती मस्तपैकी मिक्सिड्स टाकायचे आणि तो झाला तुमचा सकाळचा नाश्ता. फक्त एवढे बाउल भरून पपई बास. हे कॉन्स्टिपेशनसाठी देखील चांगलं आहे, पोट भरणार देखील आहे यामुळे. किंवा ज्यांना कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे तो देखील यामुळे तुम्हाला सॉल्व्ह झालेला दिसेल. सो तुम्ही घेऊ शकता 1 बाउल पपई. दुसरं ऑप्शन ब्रेकफास्टचं आहे ते म्हणजे तुम्ही तेव्हा घेऊ शकता थालीपीठ. मस्तपैकी मिक्स डाळी असतात, त्याचं मस्तपैकी 2 छोटे थालीपीठ तुम्ही घेणार आहात किंवा एकच मीडियम साईजचं थालीपीठ. तुम्ही चटणीसोबत देखील घेऊ शकता किंवा दह्यासोबत देखील घेऊ शकता. आणि आपला तिसरा नाश्त्याचा ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता मूग डाळीचा डोसा. मस्तपैकी हिरवे मूग रात्री भिजत घालायचे आणि सकाळी त्याचा मस्तपैकी डोसा करून 1 मोठा डोसा घेऊ शकता किंवा 2 छोटे डोसे. चटणी सोबत घेऊ शकता, घरातलीच चटणी खायची बास. सो फक्त 3 ऑप्शन आहेत. तुम्ही पपई देखील रोज घेऊ शकता किंवा तुम्ही 1 दिवस पपई, 1 दिवस थालीपीठ आणि 1 दिवस मूग डाळीचा डोसा घेऊ शकता. फक्त 3च ऑप्शन्स आलटून पालटून घ्यायचे आहे. प्रमाण देखील मी इकडे सांगितलेलं आहे. बास, मी यातला कुठलाही एक ऑप्शन आणि झाला तुमचा नाश्ता. त्यानंतर डिरेक्टली आपण करणार आहोत आपलं दुपारचं जेवण. मध्ये काहीही खायचं नाहीये. पण जर तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही 0 कॅलरीज ड्रिंक घेऊ शकता. म्हणजे एक तर तुम्ही ब्लॅक टी घ्या, ब्लॅक कॉफी घ्या किंवा तुम्ही ग्रीन टी देखील घेऊ शकता. पण बाकी काहीही खायचं नाहीये. डिरेक्टली तुम्ही तुमचं दुपारचं जेवण करायचं आहे आणि दुपारच्या जेवणाची देखील आपण एक फिक्स वेळ ठरवणार आहोत. तर म्हणजे दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी तुम्ही परत एकदा कोमट पाणी प्यायचं. साधं कोमट पाणी प्यायचं. आणि जर सकाळी तुम्ही ॲपल सायडर व्हिनेगर घेतलं नसेल तर दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी तुम्ही 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर 1 मोठा ग्लास कोमट पाण्यामध्ये घ्यायचं. जर तुम्ही सकाळी घेतलं नसेल तर. आणि जर सकाळी घेतलं असेल तर नुसतं कोमट पाणी पिलं तरी चालेल दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी. त्यानंतर आपण करणार आहोत दुपारचं जेवण. दुपारच्या जेवणामध्ये मी तुम्हाला 2च ऑप्शन देणार आहे आणि ते तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता. सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता बेसनचं धिरडं. बेसनचं पीठ असतं, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या ऍड करायच्या आणि 2 बेसनची धिरडी तुम्ही घेऊ शकता. 2 बेसन चिला तुम्ही घेऊ शकता आणि सोबतच तुम्ही घेणार आहात 150 ग्रॅम पनीर. मस्तपैकी पनीर रोस्ट करायचं आणि तुम्ही ते पनीर घ्यायचं किंवा तुम्ही पनीर भुर्जी देखील घेऊ शकता चटणी सोबत. तर म्हणजे हा होता आपला पहिला ऑप्शन, ते म्हणजे बेसन चिला घ्यायचे 2 आणि सोबतच पनीर तुम्ही घेऊ शकता. तर म्हणजे हा डाएट प्लॅन खरंच खूपच प्रभावी आहे आणि याला जर तुम्ही एकदा चान्स देऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 30 डेज फॉलो करणार आहे. तर आता बघू दुपारच्या जेवणातला दुसरा ऑप्शन. सो 1 दिवस तुम्ही बेसन चिला घ्यायचा आणि 1 दिवस तुम्ही घेणार आहात भाकरी. मीडियम साईजची एकच छोटीशी भाकरी घ्यायची. सोबतच तुम्ही घेणार आहात जी काही अवेलेबल भाजी आहे ती आणि सोबतच तुम्ही घेणार आहात एवढं बाउल भरून सॅलेड. बास, मग बाकी काहीही खायचं नाही. सो 1 दिवस बेसन चिला आणि पनीर आणि 1 दिवस भाकरी भाजी आणि सॅलेड. हे 2च ऑप्शन आहेत आणि तेच तुम्ही आलटून पालटून घ्यायचे आहेत. बघा, जी भाजी अवेलेबल आहे ती घेऊ शकता. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर दुपारी नॉनव्हेजची भाजी, भाकरी आणि सॅलेड देखील खाऊ शकता. फक्त पोळी चपाती घ्यायची नाही आणि भात देखील घ्यायचा नाही. अवघ्या 30 दिवसांमध्ये जर आपल्याला आपलं शरीर पूर्णपणे बदलून टाकायचं आहे तर आपण हे नक्कीच करू शकतो.
तर म्हणजे त्यानंतर आपण करणार आहोत आपलं रात्रीचं जेवण. पण रात्रीच्या जेवणाच्या आधी जर 5 वाजता तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही घेऊ शकता ग्रीन टी, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी यातली कुठलीही एक 0 कॅलरीज ड्रिंक आणि सोबतच तुम्ही घेणार आहात 20 ग्रॅम रोस्टेड मखाणा. बास, मग बाकी काहीही घ्यायचं नाहीये, फक्त 20 ग्रॅम रोस्टेड मखाणा घ्यायचा आहे आणि कुठलीही एक 0 कॅलरीज ड्रिंक घ्यायची आहे. त्यानंतर आपण डिनर करणार आहोत. डिनरला देखील मी तुम्हाला फक्त 2च ऑप्शन देणार आहे, सॉरी मी 3 ऑप्शन्स देणार आहे आणि ते 3 ऑप्शन्स तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता. सो सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे रात्री जेवणात तुम्ही घेऊ शकता, जर तुम्ही अंडी खात असाल तर तुम्ही 2 ते 3 अंड्यांचं ऑमलेट करू शकता. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या ऍड करायच्या आणि फक्त ते ऑमलेट तुम्ही रात्री डिनरला घ्यायचं. पास, मग झाला तुमचं डिनर. आणि सेकंड डिनरचं ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही रात्री घेऊ शकता पनीर टिक्का किंवा तुम्ही चिकन टिक्का देखील घेऊ शकता किंवा तुम्ही टोफू देखील घेऊ शकता. कुठलंही एक घ्यायचं किंवा तुम्ही व्हेजिटेबल ऑमलेट घ्यायचं किंवा तुम्ही घेणार आहात स्प्राउट सॅलेड. मस्तपैकी स्प्राउट्स घ्यायचे, मोड आलेली कडधान्य उकडायची आणि त्याच्यामध्ये भरपूर सारं सॅलेड ऍड करायचं आणि ते एवढं बाउल भरून सॅलेड खायचं. सो यातला एक कुठलाही एकच ऑप्शन तुम्ही घेणार आहात डिनरला, मग झालं तुमचं रात्रीचं जेवण. तर म्हणजे रात्रीचं जेवण हे हलकं असणं गरजेचं आहे. शेवटी आपल्याला आपली भूक भागवायची आहे, पण आपल्याला आपलं पोट फुगवायचं नाहीये आणि सोबतच आपल्याला पौष्टिक आहार देखील घ्यायचा आहे. तर मंडळी फक्त हा डाएट प्लॅन फॉलो करून बघा आणि तुमच्या वजनामध्ये तुम्हाला 7 दिवसांमध्येच फरक दिसू लागेल. तो मला इकडेच कमेंट करून सांगा. तसेच मंडळी आता रात्री झोपायच्या 1 तास आधी तुम्ही परत एकदा घेणार आहात, एक तर तुम्ही कोमट पाणी घेऊ शकता. तर मंडळी तुम्ही रात्री अजवाईन आणि जिरा वॉटर देखील घेऊ शकता. सकाळीच 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा हा भिजत घालायचा आणि रात्री झोपायच्या 1 तास आधी तुम्ही ते कोमट पाणी करून प्यायचं. उकळी आणायचं, गाळून ते पाणी प्यायचं. किंवा तुम्ही घेऊ शकता कॅमोमाईल टी. ही खूपच इफेक्टिव्ह आहे कॅमोमाईल टी. ही तुम्हाला स्ट्रेससाठी देखील चांगली आहे, हार्मोन बॅलन्स करायला देखील चांगली आहे, स्ट्रेस कमी करायला मदत असते आणि त्यासोबतच वेट लॉसला देखील ही मदत करत असते. सो तुम्ही एक तर कॅमोमाईल टी घेऊ शकता किंवा जिरा अजवाईन वॉटर देखील घेऊ शकता झोपायच्या 1 तास आधी. तर मंडळी हा डाएट प्लॅन खूपच प्रभावी आहे, अगदी घरगुती आहे, क्रॅश डाएट नाहीये, उपाशी राहायचं नाहीये, अजिबात महागडा देखील नाहीये. तर मंडळी फक्त हे करून बघा आणि तुमच्या वजनामध्ये झालेला फरक मला इकडेच कमेंट करून सांगा. तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजनच कमी होत नाहीये त्यांच्यासोबत देखील हा डाएट प्लॅन शेअर करा, म्हणजे त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक हा नक्कीच दिसेल. आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तर मंडळी वजन कमी करणं हे अजिबात अवघड नाहीये. कुठलंही काम करताना किंवा हे वजन कमी करताना देखील गरज आहे ते म्हणजे कन्सिस्टन्सीची. सातत्य महत्वाचं आहे. असं नाही की 2 दिवस केलं आणि सोडून दिलं, 7 दिवस केलं आणि सोडून दिलं, मग वजन कमी होणार आहे का? जर वजन वाढायला इतके दिवस लागलेले आहेत तर वजन कमी व्हायला तुम्ही थोडे दिवस नाही देऊ शकत तर नक्कीच देऊ शकता. आणि विश्वास ठेवा, आत्मविश्वास गरजेचा आहे आणि सकारात्मक राहणं देखील गरजेचं आहे. मग बघा तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. आणि हे वजन कमी करण्याआधी आणि हे सगळं फॉलो करण्याआधी तुम्ही जसे आहात ना तसे आधी स्वतःवर प्रेम करा. कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो, स्वतःवर विश्वास ठेवतो, तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतं. तर मंडळी यासोबतच जर तुम्हाला पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल, म्हणजे तुमचं वय, उंची, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स, तसं तुम्ही कोणत्या टॅबलेट्स घेता यावरून आपण पर्सनलाइज डाएट प्लॅन देखील देतो. ते जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.